नथिंग या शब्दाचा अर्थ साधारणपणे काहीच नाही असा होतो. मला काही सांगायचं नाही आहे किंवा मी काही सांगणार नाही. आय हॅव नथिंग टू से किंवा आय विल नॉट से एनिथिंग. या दोनही वाक्यांचा अर्थ जरी एकच असला, तरीही या दोन्ही वाक्यांमध्ये बोलण्यामध्ये थोडा फरक आहे. पहिलं वाक्य नथिंग हा शब्द वापरून बोललं गेलं आहे. तर दुसऱ्या वाक्यात नॉट वापरल्यामुळे नथिंग ऐवजी एनिथिंग वापरून बोललं आहे. तुला याच्याशी काही देणं-घेणं नाही. यू हॅव नथिंग टू डू विथ धिस. आता हेच वाक्य जर प्रश्नार्थी स्वरूपात बोलायचं असेल, तर कसं बोललं जाईल? तुला याच्याशी काही देणं-घेणं नाही आहे का? डू यू हॅव नथिंग टू डू विथ धिस? किंवा डोंट यू हॅव एनिथिंग टू डू विथ धिस? आता इथे एकाच वाक्यात 2 वेळा डू आलं, म्हणून गोंधळून जाऊ नका. हा सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न आहे, ज्याबद्दल आपण आधीच शिकून घेतला आहे. त्यामुळे इथे या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात डू ने झाली आहे. पण वाक्य नकारार्थी असल्यामुळे नॉट आणि एनिथिंग हे शब्दसुद्धा वापरले आहेत. तसेच दुसऱ्या वाक्यात डू आणि नॉट या सहाय्यकारी क्रियापदांचे मिश्रण होऊन डोंट हे एकाच सहाय्यकारी क्रियापद वापरले गेले आहे.